बरेचसे कपल्स आहेत त्यांचे प्रश्न आहेत की आमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, आम्ही ओव्ह्युलेशन दिवसामध्ये संबंध ठेवतो, ओव्ह्युलेशनचे सिम्पटम्स आम्हाला दिसतात, तरी देखील गर्भधारणा होण्यासाठी अडथळा निर्माण होतो। पण नॅचरली फास्ट कन्सीव्ह होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहिलं म्हणजे तुमची शुक्राणूंचा जो काउंट आहे त्याची मोटिलिटी आहे ती अगदी व्यवस्थित असणं गरजेचं असतं। दुसरं म्हणजे श्रीबीज व्यवस्थित असणं, प्रेग्नन्सीसाठी अंड्याची साईज ही प्रॉपर असणं गरजेचं असतं। आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे ट्रीटमेंट करताना बहुतेक खूप वेळा डॉक्टर कन्सिडर करत नाहीत, पण तिसरं म्हणजे इंडोमेट्रियम लाइनिंग, तुमची गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते महत्त्वाचं असतं। ते इतकं का महत्त्वाचं ते मी पुढे सांगते, पण त्याआधी तुमची अंड्याची जी साईज आहे ती किती असणं गरजेचं असतं। पाळीच्या 4-5व्या दिवसापासून 4 ते 5 फॉलिकल्स तुमच्या ओव्हरीमध्ये वाढायला लागतात आणि त्यापैकी 13 ते 14व्या दिवसापर्यंत एकच फॉलिकल मॅच्युअर होतो आणि हा जो फॉलिकल मॅच्युअर होतो तो गर्भधारणेसाठी कारणीभूत ठरतो। मग हा जो मॅच्युअर फॉलिकल आहे तो किती साईजचा असणं गरजेचं असतं, त्याची साईज 18 ते 24 mm मध्ये असणं गरजेचं असतं। एकदम प्रॉपर नॅचरली तुम्हाला कन्सीव्ह व्हायचं आहे तर ते 20 ते 24च्या आतमध्ये तुमचं फॉलिकल वाढलं पाहिजे। त्यापेक्षा जर जास्त तुमचं फॉलिकल वाढलं तर ते रप्चर होत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सिस्ट होतात आणि तेच तुम्हाला PCODसाठी कारणीभूत ठरतात। जर तुमचं फॉलिकल इमॅच्युअर राहिलं म्हणजे 18पेक्षा कमी साईजचं राहिलं ते रप्चर होतं, ओव्ह्युलेशन तुम्हाला दाखवतं, ओव्ह्युलेशनचे सिम्पटम्स दाखवतं, पण ते इमॅच्युअर असतं, त्याची प्रॉपर साईज प्रेग्नन्सीसाठी झालेली नसते, त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही। आणि काही पेशंटमध्ये 24च्या पुढे जाऊन देखील तुमचं फॉलिकल जे आहे ते काही वेळेस रप्चर होऊ शकतं, पण हे जे रप्चर झालेलं ओव्हर ग्रोथ झालेलं फॉलिकल असतं त्याचे पण खूप कमी चान्सेस असतात की तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होईल। जेव्हा तुमची श्रीबीजची जी साईज आहे ती योग्य होते तेव्हा ते वाढून रप्चर होतं आणि त्याचं आणि शुक्राणूंचं फर्टिलायझेशन होतं। आफ्टर फर्टिलायझेशन ते गर्भाशयामध्ये जाऊन रोपण होणार असतं। मग त्या रोपण होण्यासाठी आपल्याला गर्भाशयाचं इंडोमेट्रियम लाइनिंग व्यवस्थित असणं गरजेचं असतं। मग ती कशी असते, तुमची मासिक पाळीची हेल अंगावरून तुम्हाला किती जातं, कमी जास्त जातं, त्याच्यावरती ती इंडोमेट्रियम लाइनिंग तुमची वाढत असते। मग ह्या सर्वांसाठी तुम्हाला हेल, एक्झरसाइज सगळं गरजेचं असतं आणि मग हे सर्व जर तुमचं योग्य असेल तर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी खूप मदत होईल।